निघालोय मच्छी घ्यायला. एक घेऊया सुरमई की दोन घेऊया? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्याचं नाव आहे सफर जोडीची. तर काल होती अनंत चतुर्दशी आणि आज आहे रविवार. तर आम्ही चाललो आहे मच्छी मार्केटला. गोराईच्या मच्छी मार्केट. आम्ही निघालोच आहे, तोपर्यंत तेवढ्यात पाऊस आलाय. तर आज आम्ही आमची घेऊन जाणार आहोत FZ. खूप दिवसांनी चालू करतोय. आम्ही जातोय मच्छी आणायला. मग ती आम्ही जाऊ तर तिचं असं झालं की आम्ही फिरायला चाललो. ती अशीच आमच्या पाठी यायला आता बघणार आहे. तिला आता आम्ही सांगणार आहे आम्ही ऑफिसला चाललोय. ऑफिस. आता आम्ही निघालोय मच्छी घ्यायला गोराईच्या मार्केटमध्ये. आमच्या इथे सगळ्यात जवळचं मार्केट आम्हाला गोराईचं मार्केटच पडतं, म्हणून आम्ही इथे या साईडला खाडीकडे जायचा रस्ता आहे आणि इथे आहे आपलं मच्छी मार्केट. नाही खेकडे नको. सुरमई कशी दिली? 400 बरोबर. 700ला दिलं. बापरे, एवढी महाग. बघ केवढी मोठी सुरमई आहे. त्या काकींकडे कधी मोठे मासे असतात, त्यांच्याकडे छोटे मासे नसतातच. त्यांच्याकडे पण तसेच मोठे मासे असतात. हे स्टार्टिंगला जे 2-4 काक्या बसतात ना, त्यांचे सगळे मासे आहेत ना, सगळे मोठे. ही सुरमई कशी दिली मावशी? आणि ह्या दोन 5,000ची मच्छी आहे, एवढी मोठी. आणि बोलते ही 1200 आहे. मावशीला तर फेमस करणार ना. नको कोलंबी नको आज. नको. सुरमई जास्तच महाग होते. 1200. नको चल. आपली आजी बघ. कशी दिली सुरमई मावशी? 400. मला दोन्ही पाहिजे. बोल कितीला देणार? नाही मला बरोबर बोलशील तर. बघ माझा ब्लॉग बघून ना तुझ्याकडे सगळे लोक येतील. खरं सांगते, फेमस यूट्यूबर आहे मी. मला 300ला दे, मी दोन्ही पण घेते. बघ मी दोन्ही पण घेते, मला दोन्ही पण दे. 300ला दे. हां, एक घेऊया सुरमई की दोन घेऊया? कमी नाही करत आहे ती, बोलते 700ला दोन. मला 600ला देत असेल तर घे. 650. 650ला देते. 650ला देते. नाही मी कोणाकडे नाही गेली आहे. मी पहिला तुझ्याकडे चालली आहे. मला बरोबर सांग. दोन्ही घेतली तर पुरणार आपल्याला. दोन्ही द्यायचं काम. लग्न गावाला होतं, इथे नव्हतं. पातळ पीस कर.
घरी जाऊन आधी पहिला तर आता आपली मच्छी साफ करून झालेली आहे. ही आहे फ्राय करण्यासाठी आणि ही आहे मच्छीच्या सारासाठी. तर आता कोकम आगळ टाकते. आम्ही मालवणी लोक मच्छीसाठी कोकम आगळ वापरतो. कोकम आगळ आणि मालवणी मच्छी मसाला. मालवणी मच्छी मसाला नाही टाकला तरी आपण नॉर्मली चांगलावाला मसाला आपला असतो ना घरातला तो वापरला तरी पण चालतो. आता मी इथे मीठ मसाला आणि हळद घालून घेते. हा मसाला आहे ना व्यवस्थित आपल्या मच्छीला लागला पाहिजे. त्याला मॅरिनेट करून घ्यायचं. मच्छी आपली मॅरिनेट करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान मसाला लागला आहे त्याला. आता आपण हे घेतलं तांदळाचं पीठ. हे आहे रवा. आपण तांदळाचं पीठ आणि रवा हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ मसाला आणि थोडीशी हळद टाकून त्याचं मिश्रण रेडी करून घ्यायचं. हे जे मिश्रण आहे ना ते आपण बल्कमध्ये सुद्धा रेडी करून ठेवू शकतो की ते आपण नेक्स्ट टाईम कुठल्या पण गोष्टी फ्राय करायच्या असेल जसं की आहे सुरणाची कापं किंवा आपण वांग्याची कापं करतो किंवा बटाट्याची कापं करतो त्यासाठी सुद्धा आपण हे त्याच्यामध्ये डायरेक्ट डुबवून फ्राय करू शकतो. हे आपलं आता बनवून झालेलं आहे. आता आपण सुरुवात करूया मच्छीच्या साराची तयारी. आज दीदी बनवणार आहे मच्छी. मच्छीचं सार. ही थोडीशी लसूण घेतली आहे फोडणीसाठी. साईडला ठेवून देते. बाकी सगळं साहित्य कापून वगैरे सगळं झालेलं आहे. ताईला सांगितलं नारळ फोडून आलं. ताई नारळ फोडून देतात आहे.
आता आम्ही इथे स्टार्ट करतोय मच्छीच्या अच्छा, सार. साराची तयारी. लसूण घेतला आणि ते कोकम घेतलाय आणि मगाशी मी हे वाटप काढून घेतलेलं ते आहे. उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हे जे आपले माशाचे टाकली होती डोकं होतं, डोक्याकडचा भाग होता आणि शेपटीकडचा थोडासा भाग होता, तो आपण उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये सोडायचा असतो. कारण जर आपण आधीपासून टाकलं तर त्याचा एकदम खिमा होऊन जाईल आणि पूर्ण सारात आपले काटे पसरून जाते. आता ही सुरमई आहे, काटे तर पसरणार नाही, तरी पण आपण एक्स्ट्रा प्रिकॉशन्स म्हणून ते उकळी आल्यानंतरच टाकायचं असतं. मच्छी टाकल्यानंतर मग हे आपण थोड्या वेळ साल थोडा मीडियम गॅसवरती झाकण ठेवून शिजायला ठेवायचं. आता आपण सुरुवात करूया मच्छी फ्राय करायला. ही मच्छी चांगली मॅरिनेट झालेली आहे. त्यात आपण चांगलं हे कोटिंग लावायचं, रवा आणि जे तांदळाचं आपण करून घेतलेलं ते फ्राय करून घ्यायचं. मध्ये फक्त हीच किरकिर पाहिजे ना मच्छी फ्रायवाली बाकीच्या मच्छी आपण हे करून घेऊया, म्हणजे कसं सेकंड टाइम मध्ये टाकायला बरं पडेल. तर आज आहे चिकन फ्राय, हे मच्छी फ्राय आणि हे मच्छीचं सार. तर मयांक आज चिकन फ्राय करतोय. सगळं आपलं बनवून झालेलं आहे, तर आपण सर्विंगला स्टार्ट करूया.
चिकन फ्राय. चला आता मयूरला आपण प्लेट नेऊन देऊया. मयूर हा पहिला सुरमई ट्राय मस्त झाली होती. मम्मी पण वाट बघते. तुम्हाला आता कोण देईल खायला? तर मित्रांनो आमचं सगळ्यांचं आता जेवण झालेलं आहे आणि संडे स्पेशल आम्ही ब्लॉग बनवायचं आम्ही डिसाईड केलं होतं, तर ते पण आमचं कंप्लीट झालेलं आहे. तर आता हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करत आहोत. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे येणाऱ्या आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय.